नमस्कार मित्रो. एकाग्रता माझ्यामध्ये नाही, माझं मन लागत नाही असा अनेकांचा प्रश्न आहे. केवळ विद्यार्थ्याचाच नाही तर अनेकांचा. तर एकाग्रता जर नसेल तर स्मरणशक्ती वीक होऊन जाते, स्मरणात राहत नाही. कारण जे एकाग्रतेनं आत जाते आणि जे आत गेलेलंच आठवत असते, साठवलेलंच आठवते. साठवण्यासाठी लागते एकाग्रता आणि साठवलेलं आठवत असते, त्याला स्मरणशक्ती म्हणतात. आणि लवकर आठवण्याची जी प्रक्रिया आहे ही स्मरणशक्तीचा भाग असते. तसं एकाग्रता हे कशासाठी लागते तर नॉलेज घेण्यासाठी, एखाद्या परिस्थितीचं आकलन करण्यासाठी, एखाद्याचं सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी, या आदी गोष्टीसाठी एकाग्रतेची आवश्यकता असते. आता बघा, तुम्हाला जर डास चावत असतील शरीराला तर मन लागते का? तसंच मनाला काही डास चावत राहतात. ज्या नको त्या व्यक्ती, नको ती परिस्थिती, नको ते विचार, नको त्या भावना ह्या तुमच्या डोळ्यासमोर येत राहतात, त्या आठवत राहतात आणि मग तुमचं मन लागत नाही. त्यामुळं या गोष्टीचं शिक्षण विद्यार्थ्यांना देणं खूप गरजेचं आहे. परंतु याचा अभ्यासक्रमामध्ये काही भाग नाही. अभ्यासक्रमात या बाबी फारशा कोणी शिकवल्या जात नाही. आणि कोणी शिकू लागलं तर त्याला म्हणतात अभ्यासक्रमाच्या बाहेरचं ही बोलतात. काय करायचं आता यांना? अरे बाबा, जोपर्यंत विद्यार्थ्याची मानसिक अवस्था आपल्याला उत्तम करता येत नाही, त्याला ध्येय निश्चित करता येत नाही, या सगळ्या गोष्टी आधी विद्यार्थ्यांना शिकवलं. कारण शेतकरी काय डायरेक्ट पेरायला जातो का? त्याची मशागत करतो. ही मशागत करण्यासाठी मनाची विद्यार्थ्यांच्या या विषयाच्या मार्गदर्शन करण्याची नितांत आवश्यकता असते. आणि हे विषय अभ्यासक्रमात आले पाहिजे. परंतु आता अभ्यासक्रमात नाही, आम्ही अभ्यासक्रमात नसणार असं शिकवतो, विद्यार्थ्यांना हे समजूनही सांगतो. आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे अभ्यासाची ओढ निर्माण होते, गोडी निर्माण होते. आणि जेव्हा अभ्यासात गोडी निर्माण होते तेव्हाच मन एकाग्र होते, एकाग्रता वाढते. गोडीच नसेल तर तिकडे ओढच राहीना. मग अभ्यासात गोडी निर्माण जर आम्ही करू शकलो नाही, हे नीट आहे का? अभ्यासात जर आम्ही गोडी निर्माण करू शकलो नाही तर विद्यार्थ्यांची गोडी अन्य विषयाकडे ओढा घेते, ओढ लागते त्याला अन्य विषयाची. म्हणून पहिल्यांदा त्याला अभ्यासाचं महत्व पटवून देणं, अभ्यासामुळे होणारे फायदे लक्षात आणून देणं. आणि एकदा का अभ्यासाचे फायदे लक्षात आले, एकदा का अभ्यासाचं महत्व लक्षात आलं की विद्यार्थ्यांना इतर गोष्टी बिनमहत्वाच्या वाटतात आणि मग तो अभ्यासाच्या विषयामध्ये एकाग्र होतो. नाहीतर ध्यास वेगळाच आणि अभ्यास वेगळाच. अभ्यासाचे विषय आणि ध्यासाचे विषय वेगवेगळे झाले की एकाग्रता नसते. अभ्यासाचा विषय आहे केमिस्ट्री, ध्यासाचा विषय आहे क्रिकेट, तर अभ्यासात कसं मन लागेल त्याचं? तर मित्रो, हे विषय अत्यंत महत्वाचा आहे. शिक्षण तज्ञांनी आणि संस्था चालकांनी, इतर सर्वजणांनी हे विषय अत्यंत चांगला आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि हे सर्व विद्यार्थ्यांमध्ये पोहोचण्याची नितांत गरज आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये द्विधा अवस्था असते. प्रत्येक माणसामध्ये द्विधा असते. हे करू का ते करू, सांगा राया मी काय करू. अशा मनस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्याला ध्येयनिष्ठता शिकवणं नितांत गरजेचं आहे. एकदा का त्याला ध्येय निश्चित करून दिलं
त्या ध्येयाप्रती प्रेम निर्माण करण्याचं वातावरण आपण निर्माण करू शकलो तर निश्चित तुम्हाला सांगतो की त्याला ध्येयाप्रती प्रेम निर्माण होईल आणि जिथं माणसाचं प्रेम असते तिथं माणसाचं मन लागतं. तर तुझा अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवणं आणि अभ्यासात प्रावीण्य मिळवून तुला ह्या पदावर जायचं आहे ही त्याला प्रेरणा देणं. तर कारण प्रेरणेचा अभाव असेल तरीही एकाग्रता असत नाही. मी काय करू ना, अभ्यास करून मी काय करू, काय फायदा आहे, असा जर त्याचा विचारच असेल तर त्याला जगातली कुठली शक्ती एकाग्रता वाढू देत नाही. म्हणून त्याला शिकवावं लागेल, त्याला प्रेरणा द्यावा लागेल, प्रोत्साहन द्यावा लागेल, की त्याला सांगावं लागेल प्रेरणा देऊन की तू या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतोस आणि एवढ्या एवढ्या संधी आहेत आणि या संधीचं सोनं तू कर, असं त्याला सांगावं लागेल. आता त्याला काहीच फायदा नाही असं जर वाटत असेल तर फायदा आहे हे पटवून देण्याचा शैली. आणि ते विद्यार्थी म्हणला एखाद्याला काही फायदा नाही सर शिकून, काय नाही, बेकार. हो रे, दुनियाची बेकार आहे बाबा, दुनियाची बेकारी, काय कराव. आता मला सांगा, आपणच जर त्याला काय करावं दुनियाची बेकार आहे म्हटलं तर त्याला कुठे अभ्यासात मन लागणार आहे. आणि यासाठी या अभ्यासामध्ये एक वातावरण खूप महत्वाचं असतं. वातावरणात विद्यार्थी घडतात. एक प्रकारचं वातावरण तयार करण्याचं काम आपल्याला तयार करावं लागतं. त्याला शैक्षणिक वातावरण नाही असं काही जण म्हणतात बघा. तर त्याचा आजूबाजूचा जो परिसर आहे अभ्यासानुकूल असला पाहिजे. सर्वजण पुस्तक जर हातात घेऊन बसलेले असते तर दुसऱ्याही मुलाला पुस्तक घेऊन बसावं वाटतं. प्रत्येक जण एक पोरगी घेऊन बसला असेल तर याला वाटते पोरगी घेऊन बसावं. आता मला सांगा, आपण ते वातावरण जर आपण तयार करू शकलो नाही तसं, तर वातावरण तयार करणं ही सुद्धा एक मुलांच्या अभ्यासामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी, एकाग्रता निर्माण करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. घरामध्ये सुद्धा वातावरण विद्यार्थ्याच्या आई वडील टीव्ही पाहत बसत असतील, घरामध्ये टीव्हीचा आवाज येत असेल, दुसऱ्या काही गोष्टी होत असतील तर विद्यार्थ्याचं मन अभ्यासात लागणार नाही. म्हणून विद्यार्थ्याला त्याचं माइंड डिस्टर्ब होत राहील. त्यामुळं आपण त्याला अभ्यासानुकूल वातावरण तयार करण्यासाठी आपणही घरामध्ये वातावरण शांतता ठेवणं, अभ्यासानुकूल करणं, आपणही ग्रंथ वाचणं, आपणही अभ्यास करणं, अभ्यासाचं महत्व लक्षात ठेवणं, घरातलं वातावरण सुसंवाद आई वडिलांमध्ये घरातलं वातावरण ठेवणं. घरात जर सातत्यानं भांडणं होत असतील तर मुलाचं मन अभ्यासात लागणार नाही. त्यामुळे या गोष्टीपासूनही मुलांचं मन अभ्यासात लागावं यासाठी घरामध्ये सुसंवाद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांना मी सांगितलं बाबा, तर ध्येयनिष्ठता जर एकदा झाली, ध्येयावर प्रेम निर्माण झालं तर त्याला नियोजन शिकवणं गरजेचं असतं. नियोजन जर त्याचं नसेल, नियोजनाचा अभाव असेल, ध्येय ठरले पण नियोजनच नाही, वेळेचं नियोजन नाही, कधी काय करावं त्याला माहित नाही, तर त्याला अभ्यासात मन लागणार नाही. एकदा नियोजन, यानंतर मला हे करायचे, यानंतर हे करायचे, यानंतर हे करायचे, असं त्याचं जर असेल तर त्याचं मन यानंतर याच्यात त्यानंतर त्याच्यात जाईल व्यवस्थित. कारण त्या मनाला एक दिशा मिळेल, मनाला एक वळण मिळेल. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं त्याला नियोजन शिकवणं, टाइमचं 24 तासच आहेत आणि या 24 तासाचा जे माणसं अर्थपूर्ण उपयोग करतात त्यांचं जीवन अर्थपूर्ण होत असते. कारण रोज जे काही आपण कृती आणि उक्ती करतो तो आपला इतिहास असतो. जर विद्यार्थ्यांनी आता नीटच्या एक्झाम मध्ये मी कालच सांगितलं एका व्हिडिओमध्ये, आता तुम्हाला इथून 1 वर्षानं परीक्षा आहे, 360 दिवस आहेत. तर रोज तुम्ही जर 2 मार्काची तयारी केली तर 720 मार्काची तयारी होते. एकदा मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून देणं, यस तू हे करू शकतोस, तुझ्यामध्ये क्षमता आहे, तुझ्यात कौशल्य आहे, तुझ्यात शहाणपणा आहे,
तुला संधी आहे आणि तुला ही संधी मिळाली आहे शिक्षण घेण्याची. काही मुलांना लहानपणी शिक्षण सोडावं लागतं, कुठेतरी हॉटेलवर किंवा गुरुढोर वळावं लागतं, कोणाची तरी चाकरी करून पोट भरावं लागतं, कोणाला तरी काही अवस्था अशी असते की त्याला आईवडील असत नाहीत, त्यामुळे त्यांना भीक मागावं लागत. अशा सिच्युएशन मध्ये तुला ही संधी मिळालेली आहे. या संधीचं सोनं तू कर, याची जाणीव त्यालाही करून दिली पाहिजे. आणि ही वेळ परत येत नाही. वेळ गमावणं म्हणजे आयुष्य गमावणं असतं. वेळ गमावणं म्हणजे आयुष्य गमावणं असतं. याची जाणीव विद्यार्थ्यांना एकदा करून दिली, त्याच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव करून दिली, तर त्याचं मन अभ्यासात लागायला मदत होते. त्याच्यामध्ये जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. जबाबदारीची जाणीव, माणसाला जर जबाबदारीची जाणीव असेल तर माणसाचं मन एकाग्र होते. आणि ही जबाबदारीची जाणीव ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांना जबाबदारीची जाणीव झालेली होती की मला तर घरातलं दारिद्र्य दूर करायचं आहे, परंतु माझ्या समाजातलं दारिद्र्य अज्ञान दूर करायचं आहे. यांना या माझ्या समाजाला जी माणुसकीची सुद्धा वागणूक दिली नाही, पशुपक्षीहीन वागवलं जाते या देशातली सनातनी अवलाद. आणि म्हणून मला शिकावं लागणार आहे, रात्रीचा दिवस करावं लागणार आहे, मग चंदनासारखं मला झिजावं लागणार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर अभ्यासामध्ये इतके एकाग्र व्हायचे. एकदा तर एवढे एकाग्र झाले की ग्रंथालयामध्ये ग्रंथपालांनी बाहेरून दार लावून टाकून तो निघून गेला. बाबासाहेब मध्येच राहिले. मित्र हो, मला हे जे उदाहरण एवढ्यासाठी सांगायचंय. काही जणाला माणसाचंही विटाळ आहे. आता यांच्या संदर्भात आजचा काही आपला विषय नाही, परंतु जे जे माणसांकडून जे जे शिकता येईल, जसं मधुमक्खी सारखं आपण राहिलं पाहिजे. ज्या ज्या व्यक्तीकडून जे जे काही शिकता येईल ते आपण शिकलं पाहिजे. ज्या व्यक्तीकडून प्रेरणा घेता येईल ती घेतली पाहिजे. तर काही जणांमध्ये क्रोध असतो, सतत रागात राहतो, चिडचिड चिडचिड चिड करतात. चिडलेले आणि असे किडलेले व्यक्तीमध्ये एकाग्रता असत नाही. म्हणून क्रोध ह्या सगळ्या गोष्टी एकाग्रतेच्या आड येणाऱ्या आहेत. भय वाटत असेल, तुम्हाला जर काही भय वाटत असेल तर तुमच्या अभ्यासात मन लागणार नाही, साधनेत मन लागणार नाही. त्याशिवाय तुमच्या मनामध्ये जर काही चिंता असेल, असुरक्षितता असेल, तरी तुमचं मन लागणार नाही. म्हणून आपण सुरक्षित आहोत, माझं भवितव्य सुरक्षित आहे, माझं फ्युचर ब्राईट आहे, अशा पद्धतीची भावना सांगितल्या. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, मी यशस्वी होणारच आहे, ही भावना निर्माण झाली की सुरक्षित वाटायला लागते. यस, मी होऊ शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये सुरक्षितता देते, तुमच्यातली चिंता दूर करते, तुमच्यातलं भय दूर करते, तुमच्यातला. त्यामुळं आपल्यावर मानवी मूल्यांचं संस्कार होणं गरजेचं आहे. क्षमाशीलता हे खूप गोष्ट आवश्यक आहे. आणि विसरून जाणं, आपण काही गोष्टी मुलं जर विसरत नसेल किंवा आपण काही गोष्टी विसरून जाऊ शकत नसेल तर आपलं मन त्या गोष्टीकडं जात राहते. मग त्या हरामखोरानं असं केलं, त्या हरामखोरानं तसा केला, असं जर आपल्याला सातत्यानं वाटत राहिलं की माणसाचं मन त्या गोष्टीकडे जाते आणि तेच नको ते काळेकुट्ट चेहरे आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात आणि मग माणसाचं मन लागत नाही अभ्यासामध्ये. लक्षात आलं? त्यामुळं आपल्याला त्यांना क्षमा करून टाकलं तरच आपण त्याला विसरू शकतो. क्षमा केल्याशिवाय माणूस विसरू शकत नाही. क्षमा करून टाका, कारण ते लायकीचे आहेत म्हणून क्षमा करू नका. तुम्ही त्यांना क्षमा करण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून त्यांना क्षमा करून टाका. आणि ह्या किड्या माकोड्याला मारत बसणं हे तुमचं काही ध्येय नाही, असं तुमचा विचार पक्का झाला पाहिजे. नको त्या गोष्टी. म्हणून एक होता कारवाऱ्यामध्ये जे जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन आहे, जो नायक, त्या नायकावर टीका व्हायची. तो एवढा विद्वान, एवढा अभ्यासू, त्यानं आयुष्य समर्पित केलं होतं ज्ञान साधण्यासाठी. लग्न सुद्धा केलेलं नव्हतं. अमेरिकेचे 3 राष्ट्राध्यक्ष त्यांच्या कडे येऊन थांबले होते.
महात्मा गांधीजींनी सुद्धा त्यांचा सल्ला घेतलेला होता. एक होता कारवार वाचत, एक निग्रोचा मुलगा आहे. तर त्यांनी सांगितलं की मी जर या टीकेलाच उत्तर देत बसलो तर माझं जीवित कार्य तसंच राहून जाईल. म्हणून ध्येय जर तुमचं उच्च आहे आणि ध्येयावर जर तुमचं प्रेम असेल, निष्ठा असेल, तर ह्या क्षुल्लक गोष्टी आणि क्षुल्लक व्यक्ती तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही. नाहीतर असेच किडे मकोडे मारत बसला तर तुम्ही किडे मकोडे मारणारे म्हणून तुमची नोंद होऊन जाईल. काय अशा लोकांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आलं पाहिजे. जर नको त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता आलं तर हव्या त्या गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करता येईल. आपण जर शिल्लक गोष्टीकडे लक्ष देऊ लागलो, छोट्या गोष्टीमध्ये मोहामध्ये गुंतून पडलो, तर माणसं तिथं संपतात. मित्र, एका विद्यार्थ्याचा अभ्यासात मन लागायचं नाही, वर्गात मन लागायचं नाही, तर त्या विद्यार्थ्याला मी एका बाजूला घेऊन विचारलं, बेटा हे असं का होते तुला? तर नाही म्हणे, माझ्या अमुक अमुक लोकांसोबत आमच्या कुटुंबाची भांडणं आहेत आणि मग माझ्या मनामध्ये विचार येते की त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून मारून टाकून द्यावं आणि मग मारलं तर काय होईल असं सगळं विचार येतात. आणि त्यांचा जो छळ आहे तो मला आठवत राहतो. अशा परिस्थितीमध्ये मला मन लागत नाही. तर मी त्याला सांगितलं, तू मोठा हो. मोठा झालं की छोटे प्रश्न आपोआप मिटून जातात. तू उद्या कलेक्टर झालास, SP झालास किंवा मोठा अधिकारी झालास आणि भांडणाचं काय कारण? थोडीशी जमीन त्यांनी त्याची घेतलेली होती, त्या लोकांनी थोडीशी जमीन. मी म्हणलं, एवढी खूप जमीन आहे तुला, बाजूची आहे ना एवढी, तेवढीशीच जागेसाठी वगैरे इतभर जागेसाठी काय प्रॉब्लेम करायला लागला? जाऊ दे ना म्हणलं, दान दिलं समज. आणि तू जर आता नोकरी लागली, चांगल्या पदावर गेलास तर त्यांनाही विकत घेऊ शकतोस, त्यांची शेती विकत घेऊ शकतोस. तुझं सामर्थ्य वाढलं की असे तुला सलाम करायला समोर राहतील बेटा. आणि अशाच गोष्टीचा विचार करू नको. महापुरुषांनी असाच विचार करून क्षुल्लक गोष्टीत जर गुंतले असते तर ते महापुरुष झाले असते का? बाबासाहेबांना त्रास द्यायलेत म्हणून त्यांचेच खुन करत बसले असले तर बाबासाहेब नॉलेज पॉवर झाले असते का? झाले नसते ना. म्हणून मित्र हो, बाबासाहेबांनी अनेक लोकांना क्षमा करून टाकलं. अनेक लोकांना ते विसरून गेले. म्हणून ते अभ्यासामध्ये एकाग्र होऊ शकले आणि समाज परिवर्तनाचं ते कार्य करू शकले. समाजाला मोठ्या उन्नतीवर ते नेऊ शकले. म्हणून तुम्हाला जर मोठा व्हायचं असेल तर छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला गुंतता कामा नये. म्हणून ज्ञानेश्वरांना सुद्धा जेव्हा राग आलेला होता, भिक्षा मागण्यासाठी ज्ञानेश्वर गेले होते, तेव्हा त्यांना राग आला होता. ते झोपडीला दार लावून बसले, झोपाटा ताटी लावून बसले. आपण इकडे तिकडे आपण झोपाटा म्हणतो. तेव्हा तुम्ही तरुणी जागात, तुम्ही तरुणी जगतारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा, जग झाले वनही संत जन व्हावे पाणी. जगन अग्नी झालं तर संतांना पाणी व्हावं. म्हणून तुमच्या मनामध्ये जर असे क्षुल्लक विचार येऊन कोणाला तरी संपून टाकावं, कोणाला तरी कटकारस्थान करावं, याला अपमानित करावं, त्याला असं करावं, तसं करावं, तर असले क्षुल्लक बेंडूक वरतीची माणसं हे धंदे करत राहतात. त्याचा धंदाच त्याला दुसरा काही नाही, ते धंदे ते करत राहतात. आता यात सारखं तुम्ही केलं तर तुम्ही तसेच होतात. म्हणून अशा प्रेरणादायी संत ज्ञानेश्वरांना जसं मुक्ताईनं ताटीचे अभंग लिहून ताटी उघडायला भाग पाडलं, मग ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये सकारात्मक विचाराचा उदय झाला. ज्ञानेश्वर आपल्या जीवित कार्याला समर्पित करून गेले आणि ज्ञानेश्वरी लिहिले, पसायदान लिहिले. आता ईश्वात्मके देवे, तेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे पसायदान. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. या खळांची, या दुष्टांची, यांच्यातलं दुष्ट मरून जावे असं नाही, तर यांच्यातलं दुष्टत्व जावं, वाकडे पण जावं, अशी प्रार्थना मग ज्ञानेश्वरांनी केली. म्हणून तुम्हाला अशी प्रार्थना करावी लागेल. जसं येशू ख्रिस्तानी परमेश्वरा यांनी हे काय करत आहे, त्यांना कळत नाही, यांना माफ करा, अशा पद्धतीचा संयम, सहनशीलता, क्षमाशीलतेचे उद्गार काढले, तसे उद्गार तुम्हाला काढावे लागतील. कारण व्यापक झाल्याशिवाय मोठं बनता येत नाही मित्रांनो. कारण छोट्या मनानं मोठं कसं बनता येईल. टूटे मन से कोई खडा नहीं होता आणि छोटे मन से कोई बडा नहीं होता, हे अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलेलं आहे. सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी अत्यंत प्रेरणादायी असे महान व्यक्तिमत्व यांनी असे. म्हणून तुम्ही मनानं तुटून जाऊ नका आणि मनानं छोटं बनू नका. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, ही प्रेरणा दिली. म्हणून अशी प्रेरणा दे विचार तुम्ही जर वाचले तरी दलदलीत जे नकारात्मक विचारात, नकारात्मक भावनेत, नकारात्मक कल्पनात, नको त्या लोकांमध्ये जे गुंतून बसलात ना तुम्ही, तर या दलदलीतून बाहेर येण्याचं बळ हे सकारात्मक विचार, सकारात्मक मानसिकता घडवणारे विचार तुम्हाला देणार आहेत. चांगल्या व्यक्तीचे विचार वाचा, ऐका, तरच तुम्ही या शिल्लक गोष्टीत गुंतवणार आहे. तुमचं आत्मबळ वाढेल, आत्मविश्वास वाढेल. ज्यांच्यामध्ये आत्मबळ असते, आत्मविश्वास असते, त्यांच्यातच एकाग्रता असते. म्हणून आत्मबळ वाढवणारे, आत्मविश्वास वाढवणारे विचार तुम्ही निश्चय करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. ज्यांचा निश्चय असतो की यस मी हेच करणार आहे आणि यासाठीच मी जीवन समर्पित करणार आहे, याच्याशिवाय मला दुसरा विशेष दिसत नाही. जसं अर्जुनाकडे एकाग्रता होती, एकलव्यांकडे एकाग्रता होती. असे काही एकलव्याचे उदाहरण आपल्याला अनेक दिले जातात. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल, काही विषय माणसाला जेव्हा आकलन होत नाही त्यामुळे एकाग्रता वाढत नाही. एखादा विषय समजत नाहीत, मुलं म्हणतात सर मला हे विषय समजला नाही. काही जण तर मला समजला नाही हे सांगतच नाहीत आणि त्याला समजतही नाही. म्हणून विषय समजून घेणं, पाठांतराने एकाग्रता वाढणार नाही, तर विषय समजून घेण्यानं एकाग्रता अधिक वाढते. तो विषय समजला की मन लागतं माणसाचं आधी पुढचं समजून घ्यायला. आपल्याला कोणाला गावाला चाललो असं वाटलं की त्या दिशेनं जायला मन लागते माणसाचं. कुणीकडे चाललो की काय आहे की असं जर वाटू लागलं, आपल्याला माहीतच नाही, आकलनच झालं नाही गावाचा रस्ता, तर आपण भटकतो आणि भटकणाऱ्या माणसाचा मन लागत नाही. आणि त्यामुळं तुम्हाला तो विषय समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आळस सुद्धा अभ्यासातल्या एकाग्रतेचा फार मोठा अडथळा आहे. जर आळस असेल तर मन लागत नाही, एकाग्र होत नाही, आणि एकाग्र झाल्याशिवाय नॉलेज संग्रहित करता येत नाही, आठवत नाही. मग संग्रहित झालं, साठवलं नाही तर आठवलं कुठं. म्हणून मित्र, या सगळ्या गोष्टी अत्यंतिक महत्वाचं आहे. वातावरणाचं सुद्धा वातावरणही चांगलं असलं पाहिजे. वातावरणात प्रदूषण आहे, आवाज आहे, दुर्गंधी आहे, धूर आहे, हे सगळे जर असेल तरी सुद्धा मन लागत नाही. अशा प्रसंगी निसर्गरम्य वातावरणात जिथं भेटेल तिथं थोडं दूर चालत जा. चालण्यामुळे अजून व्यायाम होते. तिथं जाऊन बसून अभ्यास करा. अभ्यासिक चांगलं वातावरण आहे तिथं अभ्यास करा आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. अनेक लोक रेल्वेमध्ये येता जाता अभ्यास करून चांगले मार्क घेतात. बरोबर, झोपडपट्ट्यामध्ये आजूबाजूला सगळ्या रेल्वेचे आवाज जर 24 तास येत जात राहतात, तिथं अभ्यास करतात. या सगळ्या गोष्टीची सवय लावून घ्या, तर तुम्हाला एकाग्रता वाढायला मदत होते. आणखीन काही विषयावर एकाग्रता कशी वाढवावी या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर अजून मला विचारू शकता. तुमचं नक्कीच भवितव्य उज्ज्वल आहे, कारण ज्ञान साधना आहे. श्रद्धा लभते ज्ञान, तर ज्ञानावर श्रद्धा ठेवा, ज्ञानीवंतावर श्रद्धा ठेवा. ते जे तुमचे गुरु आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि ह्या श्रद्धेतून जे ज्ञान लाभते ते खूप महत्वाचं आहे. म्हणून श्रद्धेतून अभ्यासाकडे ओढा घ्या.
तुमचं भवितव्य उज्ज्वल असणारच आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. हे चॅनल तुमच्या मित्रांना पाठवून द्या. त्याच्या मित्रांमध्ये जर एकाग्रता वाढली तर तुम्हालाही तो एकाग्र होण्याला काही मुद्दे सांगू शकतो आणि तुम्हाला एकमेकाच्या एक चांगलं तुमचं वातावरण होऊ शकते. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही पाठवा, मैत्रिणींना पाठवा, नातेवाईकांना पाठवा आणि एक नॉलेजचं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. शिक्षण क्षेत्रात आलेली मरगळ आपल्याला दूर करायची आहे. यासाठी सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, एवढीच एक तुम्हाला विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.